नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीपासून दिवाळी सणाला सुरुवात होते। तर अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मी पूजन साजरे केले जाते। दिवाळी हा सण उत्साहाचा, रोषणाईचा आणि दिव्याचा सण मानला जातो। या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व देण्यात आलेला आहे। समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते। दिवाळी हा सण वाईटावर चांगल्या आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो। या दिवशी घरोघरी दिव्याची आरास, दारात रांगोळी पाहायला मिळते। प्रथम एक चौरंग मांडावा। चौरंगावर लाल रंगाचं आसन टाकायचं आहे। त्यावर आपण प्रथम तुपाच्या दिव्याची स्थापना करणार आहोत। तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला स्थापन करायचा आहे व तेलाचा दिवा आपणास उजव्या हाताला स्थापन करायचा आहे। दिव्याची विधिवत पूजा करायची आहे। एक फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण तेलाच्या दिव्याची स्थापना करणार आहोत। अक्षताची राशी मांडून त्यावर हळदी कुंकू अर्पण केलेला आहे। त्यानंतर दिव्याची स्थापना केलेली आहे। दिव्याची विधिवत पूजा करायची आहे। तर मंडळी, तुपाच्या दिव्यात हळद टाकायची आहे, तर तेलाच्या दिव्यात आपणास लवंग टाकायची आहे। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। त्यानंतर दिव्याची विधिवत पूजा करावी व एक फूल अर्पण करावं। त्यानंतर आपण कलशाची स्थापना करणार आहोत। कलशाची स्थापना करण्यासाठी आपण अष्टदल कमळ बनवणार आहोत। कमळ माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। कमळावर माता लक्ष्मी विराजमान असतात। यामुळे आपण तांदळाने अष्टदल कमळ बनवणार आहोत। तांदूळ सुद्धा समृद्धीचे प्रतीक मानलं जातं। यामुळे आपण तांदळावर माता लक्ष्मीला स्थापन करणार आहोत। तर मंडळी, माझ्याकडे अशा प्रकारे लक्ष्मीची मूर्ती असल्यामुळे मी कलशालाच लक्ष्मीची मूर्ती बसवलेली आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नारळ स्थापन करू शकता। तर मंडळी, कलशामध्ये एक सुपारी, एक नाणं, हळदी कुंकू, अक्षता व एक फूल टाकलेलं आहे। त्यानंतर आंब्याची किंवा नागवेलीची 5 पानं मांडायची आहेत। त्यावर आपणास नारळ ठेवायचा आहे। नारळावर स्वस्तिक काढायचं आहे। जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही अशा प्रकारे नारळाला बसवू शकता। त्यानंतर आपण गणपतीची स्थापना करणार आहोत। गणपतीचा आधीच अभिषेक करून घेतलेला आहे। गणपतीची पूजा करायची आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपण माता लक्ष्मीचा अभिषेक करूया। तांदळाच्या आसनावर माता लक्ष्मीला स्थापन करायचं आहे। प्रथम शुद्ध जलाने माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर आपण माता लक्ष्मीला पंचामृताने अभिषेक घालणार आहोत। माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे। आपणास आयुष्यामध्ये धन प्रदान करणारी ही माता लक्ष्मीच आहे। यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विधिवत माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्या संसारात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। त्यानंतर आपण माता लक्ष्मीला त्यांचा आवडता कुंकाचा अभिषेक घालणार आहोत। कुंकाचा अभिषेक घातल्यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। त्यानंतर आपण हळदीचा अभिषेक घालणार आहोत। हळदीचा अभिषेक घातल्यामुळे आपला संसार सुखाचा होतो। यामुळे या दिवशी कुंकाने व हळदीने माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर आपण माता लक्ष्मीला आवडणारे गुलाब जलाने अभिषेक घालणार आहोत। त्यानंतर अक्षत अर्पण करायचं आहे। अक्षता हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते। त्यानंतर माता लक्ष्मीला चौरंगावर विराजमान करायचं आहे। तांदळाची राशी मांडून त्यावर हळदी कुंकू अर्पण करून त्यावर आपणास माता लक्ष्मीला स्थापन करायचं आहे। माता लक्ष्मी ज्या व्यक्तीवर प्रसन्न असते त्या व्यक्तीला कधीच आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही। यामुळे या दिवशी विधिवत माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यामुळे आपणास ती धन प्रदान करत असते। त्यानंतर आपण कुबेर भगवानांची स्थापना करणार आहोत। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कुबेर भगवान यांची पूजा केल्यामुळे आपल्या संपत्तीत वाढ होते। आपली संपत्ती कायम टिकून राहते। त्यानंतर आपण कुबेर भगवान यांचा अभिषेक करणार आहोत। प्रथम शुद्ध जलाने अभिषेक घातलेला आहे। त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। तर मंडळी, कुबेर भगवान हे धनसंपत्तीचे देवता आहेत। देवाचे संपूर्ण धन कुबेर भगवानांकडे आहे। यामुळे आपण कुबेर भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी
त्यांची मनोभावे पूजा करावी, त्यांच्या मंत्राचा जप करावा. कुबेर मंत्र असा आहे, ओम कुबेराय नमः. या सोप्या मंत्राचा आपण जप करून कुबेरांना प्रसन्न करून घेऊ शकता. त्यानंतर आपण संपूर्ण देवतासाठी एक सुपारी मांडणार आहोत. नागवेलीच्या पानावर तांदळाची राशी मांडून त्यावर हळदी कुंकू अर्पण केलेला आहे व त्यावर सर्व देवी देवतांची एक सुपारी अर्पण केलेली आहे. आपण या दिवशी संपूर्ण देवतांची पूजा करू शकत नाही, ते शक्य नाही. म्हणून सर्व देवी देवतांचे प्रतीक म्हणून आपण एका सुपारीची पूजा करणार आहोत. त्यानंतर सर्व देवी देवतांना आपणास फुलं अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण श्रीयंत्राला अभिषेक घालणार आहोत. प्रथम शुद्ध जलाने अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर पंचामृताने सुद्धा अभिषेक घालायचा आहे. तर मंडळी, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं, ज्या घरामध्ये श्रीयंत्राची पूजा केली जाते, त्या घरात लक्ष्मी आवर्जून प्रवेश करते. कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मीसाठी आसन तयार केलं जातं, त्या घरात त्या अवश्य येतात. तर मंडळी, श्रीयंत्राची सुद्धा आपणास कुंकाने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर हळदीने सुद्धा अभिषेक करायचा आहे. श्रीयंत्रावर जर आपण या दिवशी विधिवत या वस्तू अर्पण केल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरात हसत हसत प्रवेश करते. यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा सुद्धा अवश्य केली पाहिजे. दिवाळीत लक्ष्मी पूजनाला विशेष महत्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी श्रीराम अयोध्येत परतले होते, तर श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजन करण्याला अधिकच महत्व आहे. लक्ष्मी पूजन हे अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला साजरे केले जाते. लक्ष्मी पूजन तारीख, तिथी आणि मुहूर्त जाणून घेऊया. 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:44 अमावस्या तिथी सुरू होणार असून 21 ऑक्टोबर संध्याकाळी 5:54 अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. उदय तिथी अनुसार लक्ष्मी पूजन 21 ऑक्टोबर संध्याकाळी केले जाणार आहे. लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया. 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 पर्यंत लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाला विशेष महत्व आहे. लक्ष्मीची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ हा प्रदोष काळ मानला जातो. देवी लक्ष्मीची पूजा नेहमी प्रदोष काळात केली पाहिजे. यामुळे लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी अतिशय शुभ वातावरण असतं. लक्ष्मी पूजन करण्यासाठी या दिवशी 4 मुहूर्त सांगण्यात आलेले आहेत. पंचांगानुसार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही महत्वाचे मुहूर्त आपण जाणून घेऊया. या मुहूर्तापैकी आपण लक्ष्मी पूजन कोणत्याही काळात करू शकता, पण प्रदोष काळ अतिशय महत्वाचा मानण्यात आलेला आहे. चौरंगावर तांदळाची राशी मांडून त्यावर श्रीयंत्राची आपणास स्थापना करायची आहे. श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपणास अखंड सौभाग्य प्रदान करते. यामुळे या दिवशी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन अवश्य केलं पाहिजे. कुंकुमार्चन माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मीला कमळाची फुलं अतिशय प्रिय आहेत. म्हणून आपण कमळाची फुलं या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. पण आपल्याला कमळाची फुलं मिळत नसतील, ते शक्यही नाही. त्यामुळे आपण कमलगठ्ठ्याची माळ माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो. हे कमळाची बीज आहेत. यामुळे माता लक्ष्मीला आपण या दिवशी अर्पण करू शकतो. त्यानंतर आपण धान्याच्या राशी मांडणार आहोत. अशा प्रकारे आपण धान्याच्या राशी पुढे मांडणार आहोत. धान्याच्या राशीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी पूजनात झाडूचे अत्यंत महत्व आहे. यामुळे झाडूची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. झाडू हे माता लक्ष्मीचा अंश आहे. माता लक्ष्मीचा झाडूवर प्रभाव आहे. यामुळे या दिवशी झाडूची सुद्धा पूजा केली जाते. झाडूची पूजा करून झाडू वापरल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. तर मंडळी, या दिवशी झाडूला अत्तर लावायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते व घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील.
या दिवशी संपूर्ण घरातील मंडळींनी लक्ष्मीची विधिवत मनोभावे पूजा करावी। त्यानंतर आपल्या घरामध्ये जो फराळ आपण बनवलेला आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते।